नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. साक्रीत पालकमंत्र्यांची बैठक. अवकाळी व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीचे दिले निर्देश. साक्री तालुक्यात अलीकडे झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी साक्री येथे आढावा बैठक घेत संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले. बैठकीत पालकमंत्र्यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीचे तत्परतेने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षण पारदर्शक पद्धतीने करण्याचे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा करण्यात आली. शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. दरम्यान या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वारा, वादळ यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि त्या शेतकऱ्यांचे पंचनामे व्यवस्थित होतात आहे का नाही या सगळ्या गोष्टी संदर्भातील स्थानिक आमदार, प्रतिनिधी, विविध पदांवर असणारे प्रतिनिधी आम्ही सगळे इथे पाहणी करण्यासाठी आलो. शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करणं जिल्ह्याचं सर्व प्रशासन देखील आहे आणि महसूल विभाग आणि कृषी विभाग या दोघांनाही आम्ही पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. त्याच्यामध्ये कुठलंही पीक वगळता नाही, कुठलाही शेतकरी वगळता कामा नाही, कुठलंही त्याच्यामध्ये एरियासुद्धा 3 एकर 5 एकर असं कुठलंच नाही. जितकी आवश्यकता असेल त्या सगळ्या शेतीचे पंचनामे झाले पाहिजे. आपल्याला माहिती आहे की हे महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणून काम करणारं हे सरकार आहे. आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये वीज बिल माफी करत 0 बिल येणार आहेत आपल्याला, अशा प्रकारची घोषणा या सरकारने केली आणि आपण पाहतोय की आता जवळपास 1.5 वर्ष झालं शेतकऱ्यांना मोफत बिल देण्याचं काम, मोफत वीज देण्याचं काम हे सरकार करतंय. हजारो कोटी रुपयाचा खर्च हे सरकार भरते. त्याचबरोबर आपण बघितलं तर काही लाख शेतकऱ्यांना ही सोलारचं मोटर बसवण्याचं काम हे देखील मोठ्या प्रमाणात हे झालं, जेणेकरून सकाळची वीज 24 तास वीज ही आमच्या शेतकरी बांधवांना मिळू शकेल. त्याचबरोबर आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासंदर्भात सांगितलं होतं. या मला आनंद आणि अभिमान आहे की राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या अर्थसंकल्पामध्ये कोणाची मागणी नसताना आपण आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे म्हणून महायुतीच्या सरकारने कर्जमाफी ही शेतकऱ्यांची या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केली. त्याचबरोबर रेग्युलर जे भरणारे लोक त्यांनासुद्धा 50,000चं अनुदान असं जाहीर केलेलं आहे. शेतकऱ्यांची यापूर्वी 2016मध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने कर्जमाफी केली होती. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर कर्जमाफीची घोषणा त्यांनी केली. ती योजना सुरू झाली. काही लोक आमचे जे आहेत त्यांना जर माहिती नसेल तर मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांना कळवा की कर्जमाफी ही झालेली आहे आणि कर्जमाफीची योजना ही चालू झाली आणि मोठी भाग 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज ही माफी होणार. परंतु त्याच्यामध्ये कोणी नोकरदार असेल, कोणी इन्कम टॅक्सवाला असेल, कोणी व्यावसायिक असेल तर याला मात्र त्याच्यातनं वगळण्यात येईल. जे सामान्य शेतकरी आहेत या लोकांना मात्र कर्जमाफी मिळणार.